प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्याच्या येवा दे बापा, आम्ही स्तुती करीतो. पुन्हा एक वार प्रभू दे बापा, आम्ही तुला स्वतःच्या सर्व मागण्या विनंत्या तुझ्या समोर ठेवून स्मरण करतो आणि विनंती करतो की आज तो आमच्याशी तुझ्या वचनातून बोलत असताना ते ग्रहण करण्यासाठी तो आम्हाला मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने आमेन. जसजसं नवीन वर्ष आणि त्यातली विशेष करून 1 तारीख जवळ यायला लागते तस तसं आमच्या मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा येऊ लागतात. आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे. आम्ही ज्या शुभेच्छा देतो त्यामध्ये एक नेहमी गृहीत धरलेलं असतं किंवा प्रिंटेड होऊन आलेलं असतं की येणारं नवीन वर्ष तुम्हाला समृद्धीचे जावं, सुखा समाधानाचे जा. परंतु आम्हाला कुठल्याही शुभेच्छा मध्ये हे येणारं नवीन वर्ष सुख समृद्धीचे कसे घालवायचे किंवा कसे होऊ द्यायचे हे मात्र काही लिहिलेलं नसतं. नुसतं सुख समृद्धीचे जावं, अरे पण कसे जावं, मी काय करायला हवं, तुम्ही माझ्यासाठी काय करणार, हे त्याच्यामध्ये नसतं प्रिया. परमेश्वराने आमचं जीवन हे वेगवेगळ्या समयांच्या मध्ये विभागलेलं आहे. आम्ही पाहिलं कॅलेंडरमध्ये उघडून तर आम्हाला वर्ष, मग त्याच्यानंतर महिने, मग त्याच्यानंतर आठवडे आणि मग त्याच्यानंतर दिवस, असा क्रम परमेश्वराने आमच्या जीवनाला लावून दिलेला आहे आणि याच्यामध्ये आमचं जीवन बंदिस्त ठेवलेलं आहे. आणि हे वर्ष, महिने, आठवडे, दिवस झाल्यानंतर परमेश्वराने आमच्यासाठी दिवस देखील आम्हाला विभागून दिलेला आहे. या प्रत्येक दिवसामध्ये तास आहेत, मिनिट आहे, सेकंद आहे, मिली सेकंद आहे. अशा प्रकारे आमचं जीवन परमेश्वराने वाटून ठेवलेलं आहे आणि परमेश्वर आमच्या जीवनामध्ये याद्वारे हे शिकवू इच्छितो की ह्या तुम्हाला दिलेल्या वेळेचा सदुपयोग करा. तुमचं वर्ष आहे, महिना आहे, आठवडे आहे, त्याच्यानंतर दिवस आहे, त्या दिवसामध्ये तुम्हाला परत तास आहे, मिनिटे आहेत, सेकंद आहेत, मिली सेकंद आहेत आणि ह्या प्रत्येक वेळेचा सदुपयोग करत असताना देव हा प्रत्येक समय आमच्यासाठी अर्थपूर्ण व्हावा म्हणून तो उत्सुक आहे. गॉड इज इंटरेस्टेड टू मेक दिस इयर अँड स्पेशली द टाइम लिमिट दॅट ही हॅज गिव्हन अस टू बी अ मीनिंगफुल सोर्स ऑफ गेटिंग ब्लेसिंग्स फ्रॉम इट. त्याच्यापासून आशीर्वाद मिळवण्यासाठी परमेश्वर आमच्यासाठी उत्सुक आहे. मग चला आपण हे वर्ष जे येणार आहे 2024 हे साल आमच्या स्वतःसाठी, आपल्या परिवारातील सदस्यांसाठी, मंडळीसाठी, समाजासाठी कसं आम्ही सुख समृद्धीचं करू शकतो याकडे थोडक्या वेळेमध्ये लक्ष देऊया. पहिला मुद्दा आहे, आम्ही देवाला प्राधान्य दिलं पाहिजे. देवापासून सुरुवात करायला हवी. जर देवाला सोडलं तर आम्हाला कोणी सांभाळू शकणार नाही, आमचा कोणी वालीच नसणार आहे. कारण देव हा आमचा करता करविता आहे. देवाने आम्हाला निर्माण केलेला आहे, आम्ही त्याची हस्तकृती आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला जो प्रारंभ आहे तो नेहमी चांगला असावा. आणि चांगला कोण आहे? फक्त देव आहे. फक्त कोण आहे? देव आहे. आणि म्हणून आमच्या वर्षाची सुरुवात ही देवापासून झाली पाहिजे, म्हणून ही प्रार्थना ठेवली जाते. आणि म्हणून आमचा प्रारंभ हा महत्वाचा आहे. आम्ही देवाला हृदय आमच्या ठेवलं पाहिजे, आमच्या हृदयामध्ये त्या देवाला घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही दिवसाला प्रारंभ करतो तेव्हा त्या दिवसाची महत्वाची कामे जी आहेत ती देवाच्या योजनेने होऊ लागतात, कारण आम्ही प्राधान्य देवाला दिलेलं आहे. सकाळी उठल्याबरोबर आपण काय करतो? देवाचं नाव घेतो, देवाचे आभार मानतो. जिवंत आहे विचारावरती, कारण झोपल्यावर काय होईल भरोसा नाही या देहाचा. आणि म्हणून आपण उठल्याबरोबर देवाचे आभार मानतो की या जिवंताच्या भूमीवर तू मला जिवंत ठेवलेलं आहेस, एक आणखी दिवस माझ्या आयुष्याला तू जोडलेला आहेस.
आणि म्हणून जर आम्ही परमेश्वराला पहिलं प्राधान्य दिलं तर त्या दिवसभरातली सगळी कामं आमच्यासाठी परमेश्वर आशीर्वादित करतो. आणि मग जेव्हा आम्ही देवाला महत्व देतो, मग देवाला महत्व दिल्यामुळे आमची जी सर्व कामं आहेत ती देवाच्या इच्छेनुसार होतात. पॉझिटिव्ह नुसतं घेऊ नका. देवाला जर ती गोष्ट तुम्हाला द्यायची नसेल तर ते काम होणार पण नाही. नाहीतर तुम्ही मला फोन करून मला पाहता, तुम्ही तर सांगितलं होतं देवाने सुरुवात केली देवाच्या नावाने तर सगळी कामे चांगली होतात. तसं नाही. पण देवाच्या इच्छेनुसार आमची कामे त्या दिवसामध्ये होऊ लागतात. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की देवापासून सुरुवात करणे म्हणजे काय. आजच्या दिवसाचा प्रारंभ देवापासून सुरुवात करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आम्ही शास्त्र वाचलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर आम्ही रोजची भाकर जे पुस्तक असतं ते वाचलं पाहिजे. मला माहित नाही तुम्ही किती लोक वाचतात ते. आम्ही आमची रोजची भाकर ही वाचली पाहिजे. त्याच्यामध्ये सुंदर उदाहरणं असतात. त्याच्यामध्ये आम्हाला त्या मॉरल ऑफ द स्टोरी सारखं त्यामधून आम्हाला एक धडा दिलेला असतो. त्या पॅसेज मधून त्या दिवसासाठी ते वचन खरोखर आशीर्वादित होत असतं. आणि म्हणून आम्ही आमच्या देवापासून जर दिवसाला प्रारंभ करायचा असेल तर आम्ही शास्त्र वाचन केलं पाहिजे. रोजची भाकर नावाचं पुस्तक तारखेनुसार असतं ते आम्ही वाचलं पाहिजे. आणि आम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घातला पाहिजे. अशा अनेक प्रकारे आध्यात्मिक गोष्टींनी आम्ही आमच्या दिवसाचा प्रारंभ करू शकतो. देवापासून सुरुवात केल्याने आमच्या जीवनामध्ये आणखीन एक गोष्ट होते आणि ती म्हणजे सकारात्मक फायदे होतात. निगेटिव्हिटी जी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आमच्यामध्ये प्रवेश करते, कारण आम्ही देवाचं नाव घेऊन सुरुवात करत असतो. पुढे आम्ही पाहतो की जेव्हा आम्ही देवाला प्राधान्य देतो तेव्हा देवाशी आमचं असलेलं जे रिलेशनशिप आहे, जे नातेसंबंध आहे तो मजबूत होतो, तो घट्ट होतो. जर आम्ही देवाचं नाव घेतलं नाही तर आम्ही विसरून जाऊ. मग कुठे ठेच लागली, कुठे पडलं, कुठे अपयश आलं, कुठे हातातून गाडी सटकली, काही झालं की मग आपल्याला देवा पाठवतो. आणि बरोबर आम्ही जेव्हा दिवसाची सुरुवात देवापासून करतो तेव्हा आमचं देवाशी असलेलं नातं घट्ट होतं आणि मग जगण्याची पद्धत आम्हाला सापडते. आम्ही कसं जगावं याचा मार्ग सापडतो. त्याचा अर्थ काय होतो की मी तुम्हाला या दिवसाची शुभेच्छा पाठवत आहे. आणि मग जेव्हा आपण ते उघडतो ती पोस्ट तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होतो की खरोखर या व्यक्तीने मला आठवण केलेली आहे माझी. आणि बरोबर दिवसाचा प्रारंभ हा पहिली गोष्ट देवापासून आपण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, दुसरा मुद्दा आहे आणि ते म्हणजे आमचं एकमेकाशी असलेलं जे नातं आहे हे नातं सदृढ असलं पाहिजे. वी नीड टू हॅव अ हेल्दी रिलेशनशिप विथ वन अनदर. सदृढ हेल्दी रिलेशनशिप. कारण आमचं जीवन जे आहे ना हे इतरांशी संबंधित आहे. आमचं जे जीवन आहे ना हे इतरांशी संपर्क साधण्यावरती अवलंबून आहे. आणि संबंध आणि संपर्क या दोन गोष्टींनी आमचं जीवन जोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही अनेकदा आपण फोन करतो, बोलतो, एकमेकाच्या घरी जातो, शुभेच्छा देवाणघेवाण करतो. याचं कारण काय आहे की आम्ही इतरांशी स्वतःचा संबंध ठेवतो, संपर्कात राहतो. कारण आम्ही मनुष्य आहोत. काय आहोत? मनुष्य आहोत. आणि मनुष्याला एकमेकांशी संबंध ठेवल्याशिवाय कामच होणार नाही. कामच होऊ शकत नाही. प्रत्येक आमच्या जीवनातील गोष्ट जर तुम्ही बारकाईने निरखून पाहिली तर तुम्हाला हेच पाहायला मिळेल की आमचं जीवन हे इतरांशी संबंधित आहे. इतरांशी संपर्क ठेवल्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही. अनेकदा असं वाटतं की लोकांपासून जरा दूर राहावं, नको मला आज नाही पाहिजे, मला कोणी बोलायचं नाही. ठीक आहे, परंतु जर जास्त कालावधी याच्यामध्ये गेला तर आमचा नाते संबंध बिघडण्याचा संभव असतो. आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू शकत नाही आणि मग आमचं त्यांच्याशी जे असलेलं नातं जे आहे ते हेल्दी राहू शकत नाही, सदृढ राहू शकत नाही. आणि बरोबर नाते संबंध आमचे जे रिलेशनशिप्स आहेत एकमेकांबरोबर
ते येणाऱ्या वर्षामध्ये वाढले पाहिजे. मग ते कसे वाढवायचे? पहिली गोष्ट, जे विश्वासणारे आहेत, जे ख्रिस्ती आहेत, त्यांनी इतरांना सन्मान दिला पाहिजे, इतरांचा मान ठेवला पाहिजे. अपमानास्पद वागणूक आम्ही दिली नाही पाहिजे. जे सलाम करतात त्यांनाच सलाम करायचा, बाकीच्यांना मान वळवून, पाठ वळवून, हात वळवून जायचं नाही. एक ख्रिस्ती म्हणून, येशूचा शिष्य किंवा शिष्या म्हणून आपल्याला शोभत नाही. आणि म्हणून जे आम्ही विश्वासणारे आहेत, त्या आम्ही इतरांना सन्मानित ठेवलं पाहिजे, त्यांचा आदर ठेवला पाहिजे. तरच त्या भावाची आणि त्या बहिणीची प्रभूमध्ये वाढ होणार आहे. दुसरी गोष्ट ती आहे, म्हणजे विश्वासणाऱ्यांनी इतरांच्या समस्या ज्या आहेत, ज्या गरजा आहेत, जे अनुभव आहेत, ते ऐकण्याची भूमिका घेतली पाहिजे. एक विश्वासणारी व्यक्ती या कारणास्तव आमचं इतरांशी असलेलं जे नातं आहे, ते नातं हेल्दी ठेवण्याचा आपण या वर्षामध्ये प्रयत्न करायला हवा. त्यासाठी त्यांच्या समस्या, अडचणी, गरजा ज्या आहेत त्या ऐकून त्या पूर्ण करण्यासाठी आपण भाग घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, विश्वासणाऱ्यांनी इतरांचे भले करण्याचे सोडू नये. आम्ही जर येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, तर जसं येशूने इतरांचं भलं केलेलं आहे, त्यांना मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे, वेगवेगळ्या स्तरावरती, वेगवेगळ्या स्तरातील लोकांच्याशी त्याने संपर्क ठेवलेला आहे, तशा प्रकारे जर त्याचे आम्ही शिष्य समजतो, तर आम्ही इतरांचं नेहमी भलं करणं हे आपलं कर्तव्य ठरलं पाहिजे. आणि मग जेव्हा हे आम्ही करतो, तेव्हा आम्ही इतरांच्यावरती प्रेम करतो, प्रीती करतो. हे त्याचं दर्शक आहे. जेव्हा समेटाची भूमिका असते, त्यावेळेला आम्ही वैरभाव किंवा द्वेष बुद्धी आमच्यातून निघून जाते. आणि म्हणून ज्या वेळेला असे काही कठीण प्रसंग येतात, त्यावेळेला आम्ही समेटाची भूमिका घेणं फार गरजेचं आहे. कुठेतरी काळावर मत्ताचे सुसमाचार 5वा अध्याय 23 आणि 24 वचन वाचा बरं मोठ्याने. यास्तव तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणत असता, आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही असे, यास्तव तू आपले दान धर्म अर्पणे वेदीजवळ आणत असता, जर तुझ्या मनामध्ये इतर भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल ब्रॅकेटमध्ये काही असेल, तर काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदी पुढे आपले दान, तुझ्या भावाशी किंवा बहिणीशी किंवा इतरांशी जर तुमचा जर वैरभाव झाला असेल, किंवा गैरसमज झाला असेल, किंवा द्वेषभाव निर्माण झाला असेल, आणि तू वेदीजवळ जर अर्पण आणला असेल, तर ते अर्पण तिथेच ठेव आणि निघून जा असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा दानाचा, अशा अर्पणाचा देव स्वीकार करत नाही. कारण आम्ही देवाला फसवतो. मनामध्ये इतरांबद्दल आपण द्वेषभाव निर्माण करतो आणि मंदिरात आल्यावर अर्पणांची रीग लावतो. प्रभू म्हणतो निघून जा, तिथंच ठेव. ते घरी घेऊन जा म्हटले का? अर्पण नाही म्हटलं. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. जर तुझ्या मनामध्ये इतरांच्या बद्दल द्वेषभाव असेल, अर्पण घेऊन आलास तर घरी घेऊन जा. ते अर्पण असं नाही म्हटलंय. ते अर्पण तिथंच ठेव आणि तू घरी जा. मग आता आपण याच्यावर बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतो. परमेश्वर आम्हाला हे वचन देत आहे, आम्ही देवाला स्वतःला देवासमोर आम्ही कसं सादर करायला हवं. तिसरी गोष्ट आहे आणि ती फार महत्वाची आहे, आणि ते म्हणजे तुमचे संभाषण सांभाळा. वॉच युअर कॉन्व्हर्सेशन. आम्ही काय बोलतो, कसे बोलतो, कोणाशी बोलतो, कुठल्या पद्धतीने बोलतो, मॅटर्स. त्याला महत्व आहे. म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो, परमेश्वराच्या मंदिरी जाशील तेव्हा सांभाळून पाऊल टाक, कारण तू उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचा जाप तुला परमेश्वराला द्यायचा आहे. आणि म्हणून दिवसाचा बराचसा भाग जो आहे ना, खाण्यापिण्यापेक्षा बोलण्यामध्ये आपला जास्त जातो. हे कधी तुम्ही ऑब्झर्व केलंय का? काळ्या डाळ्याचे पण आहे ना, ते नंबर फिरवायला कितीतरी मिनिटं जायची. त्यावेळेला आम्ही फार कमी बोलायचो, परंतु हे गोष्टी आमच्या खिशात आल्या तेव्हापासून आम्ही जास्त बोलायला लागलेलो आहे.
कधी तुम्ही आणि मी विचार केलाय का की एका दिवसामध्ये मी किती शब्द बोलतो? आम्ही नाही विचार करत आणि मोजू पण शकणार नाही आपण. असंख्य शब्द बोलतो आपण आणि न बोलता गप्प बसलो तर जगणं पण कठीण आहे. जगणं पण कठीण आहे. आम्हाला बोलणं फार महत्वाचं आहे. आम्ही बोलल्याशिवाय आमचे विचार प्रगट होत नाहीत. आम्ही बोलल्याशिवाय आमच्या समस्या अडचणी इतरांना कशा समजणार? आम्ही बोलल्याशिवाय आम्हाला मदत कोण करणार? म्हणजे आमचं दररोजचं जीवन हे बोलण्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून आमचं जे बोलणं आहे त्या बोलण्यामध्ये प्रत्येक शब्द जो आहे तो फार महत्वाचा आहे. प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे. प्रत्येक शब्द हा प्रभावशाली असतो हे आपण विसरता कामा नये. आपणाकडे आलेले किंवा आपण दुसऱ्यांना जे शब्द बोलतो त्या शब्दामध्ये एकतर आशीर्वाद असतो किंवा कर्स, शाप असतो. आणि म्हणून आम्ही बोलत असताना नीट बोलावं, नीट शब्द वापरावे. कारण शब्द हे दुधारी तरवारीसारखे आहेत. ते आपलाही घात करतात, ज्याच्याशी बोलतो त्याचाही घात करतात. कोणी आपणास उत्तेजनपर शब्द जर बोलला तर किती बरं वाटतं नाही का? अख्खा दिवस चांगला जातो. पण जर कोणी निगेटिव्ह काही बोललं किंवा अपमानास्पद जर काही बोललं तर अख्खा दिवस आमचा खराब होत जातो. कारण त्या शब्दामध्ये ताकद आहे. आमच्यात नाहीये ताकद, त्या शब्दामध्ये ताकद आहे. उभ्या माणसाला आडवं करण्यासाठी एक शब्द खूप झाला आणि पडलेल्या मनुष्याला एका शब्दाने आपण त्याचं जीवन पुन्हा उभं करू शकतो. एवढी ताकद शब्दांच्या मध्ये आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन हा आम्हाला मार्गदर्शन करणारं वचन आहे. तुझे वचन माझ्या पावला करता आणि माझ्या मार्गावर. वचन म्हणजे काय? शब्द आहे देवाचे हे. आणि जर आम्ही हे वचन शब्द जर देवाचं वाचत नाही याचा अर्थ माझ्याकडे प्रकाश नाही, माझ्याकडे देवाचं नाहीये. किती ख्रिस्ती लोक बायबल वाचतात? किती ख्रिस्ती लोक या बायबलचा अभ्यास करतात? हाही एक प्रश्न विचारण्यासारखा आहे. स्वतःला आपण विचारला पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, शब्दांचा परिणाम जो आहे तो आमच्या दिवसभरच्या जीवनावर होत असतो. आम्ही कसं जगणार या आजच्या दिवशी हे आमचे शब्द ठरवत असतात. एखाद्याशी वाद करा बरं, मग बघा कसा दिवस जातो. आणि एखाद्याशी तुम्ही देवाच्या वचनातून बोला आणि मग बघा कसा तुमचा दिवस जातो. फरक आहे. आमचा दिवस कसा गेला पाहिजे हे आपणच ठरवायचं असतं. तुझ्यामुळे माझा दिवस वाईट गेला असं नाही म्हणायचं. ज्याच्या बरोबर आपण बोलतो ना प्रियानो, त्याला ते शब्द एकतर आशीर्वादित असतात किंवा ते शापकारक करतात. म्हणून आपल्या संभाषणावर आपलं नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. याकोब दुसऱ्या भाषेत म्हणतो, काय म्हणतो याकोब 3ऱ्या अध्यायामध्ये? जीभ ही अनितीचे भुवन आहे, ती रानाला पेटवते. जे स्वतःचे आणि इतरांचे जीवन उभे करतात असे शब्द आम्ही वापरले पाहिजेत. एखाद्याचं जीवन आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाहीये. जर आम्ही एखाद्याचं जीवन बनवू शकत नाही तर ते उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आमच्या हातात राहतच नाही. आणि म्हणून या भूतलावर असताना जास्तीत जास्त इतरांचं जीवन प्रभूमध्ये उभं करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा शब्दांचा आपण वापर केला पाहिजे. आणि आपल्या संभाषणामध्ये आपण वापरत असलेल्या शब्दांचा ताबा हा पवित्र आत्म्याला घेऊ द्या, पवित्र आत्म्याला घेऊ द्या. आणि म्हणून पाऊल असं म्हणतो आपल्या पत्रामध्ये की तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे व्हा. स्वतःच्या मनाने चालू नका, स्वतःच्या मनाने बोलू नका, एकमेकाला घालून पाडून टोमणे मारू नका, एकमेकांची निंदा नालस्ती करू नका. तर त्यांना प्रभूमध्ये उभं करा, उभं करा. ते उभे राहिले
तुम्हाला प्रभू आशीर्वाद देणार. ते जर पडले तर यशकेलाच्या पुस्तकात म्हटले त्याचा जाब मी तुझ्याकडून घेणार. येस, आम्ही स्वतःच्याच पुरतं मर्यादित नाहीये, इतरांची पडझड ही आपल्यावरती पण अवलंबून असते. आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याला आपल्या शब्दांचा ताबा द्यायला पाहिजे. पुढे चौथा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आपले मन चांगल्या विचारांनी भरूया. चांगल्या विचारांनी भरूया. येणाऱ्या वर्षामध्ये आपण हा निर्णय घेतला पाहिजे, कारण विचारधारा ही आपल्या मनामध्ये येतच असते, ती नेहमी चालू असते. आपण शांत बसलो तरी विचार चालू असतात, चहा पिताना पण विचार चालू असतात, प्रार्थनेला बसलं तरी बायबल समोर विचार दुसरेच चालू असतात, काम करत असताना पण आपल्या मनामध्ये दुसरेच विचार चालू असतात. माणसाला माहिती नाही की हे विचार नेमके येतात कुठून. आपल्याला माहित नाही अशा ठिकाणावरून हे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आपल्या मनामध्ये ह्या कल्पना येत असतात, आयडियाज येत असतात, युक्त्या येत असतात. मनुष्य मनामध्ये येणाऱ्या विचारांना रोखू शकत नाही. म्हणून परमेश्वराने उत्पत्ती 6 मध्ये असं म्हटलेलं आहे, जेव्हा पृथ्वीवर अवलोकन केलं तेव्हा त्याला काय दिसलं? मनुष्याच्या मनामध्ये येणारे विचार एकसारखे वाईट आहे. समोरची स्थिती, वस्तुस्थिती खरी असो खोटी असो, पण आमच्या मनामध्ये विचार मात्र भरपूर यायला लागतात. आणि हे विचार आमच्या जीवनामध्ये घर करून राहतात. आणि ते जेव्हा घर करून राहतात तेव्हा त्या विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. चांगले विचार जर आपल्या मनामध्ये राहिले तर आम्ही चांगल्या कृती करतो. वाईट विचार जर आमच्या मनामध्ये ठेवले तर आमच्याकडून वाईट गोष्टी घडतात. इझी वे, सरळ आहे प्रिया. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की चांगले विचार चांगले करण्याबद्दल प्रवृत्त करतात आणि वाईट विचार वाईट करण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणून नीतिसूत्रे काढावर, नीतिसूत्रे 23वा अध्याय 6व्या आणि 7व्या वचनामध्ये देवाचा दास काय लिहितो? नीतिसूत्रे 23वा अध्याय 6 आणि 7. दुष्ट दृष्टी म्हणजे दुष्ट विचार असलेल्या मनुष्याचे अन्न खाऊ नको. बायबल बदलत नाही बरं का, हे जुन्या करारात आहे, नवीन करारात खा म्हटलंय असं नाही. दुष्ट दृष्टी, दुष्ट विचार असलेल्या मनुष्याच्या घरी अन्न खाऊ नको, कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो तुला वरवर खा ब्रदर सिस्टर घ्या अजून वाढू का, तो तुम्हाला खा पी म्हणतो खरा, पण त्याचे मन तुझ्यावर नाही. आणि म्हणून आम्ही या विचारांच्या वरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. आमच्या विचारांच्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकतो, रोखू शकत नाही पण नियंत्रण ठेवू शकतो. विचार आहे ना, पण त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आपलं काम आहे. पाऊल काय म्हणतो पहा, फिलिप्पियन्स पत्र 4 अध्याय 8व्या वचनामध्ये, बंधूंनो शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जे काही सद्गुण, जी काही स्तुती आहे त्याचे मनन करा. आम्हाला आमचे लोक चांगले वाटतात, दुसरे लोक वाईट वाटतात, कारण आमची विचारसरणी तशी झालेली आहे. आणि ही विचारसरणी येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही बदलली पाहिजे, तर आमची प्रगती होणार आहे, स्वतःची आणि इतरांची देखील. पाचवा मुद्दा, अर्थपूर्ण गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवूया. लेट अस गेट एंगेज इन मिनिंगफुल ऍक्टिव्हिटीज इन द इयर टू कम. जे बेसलेस आहेत, मिनिंगलेस आहेत, ज्याला काही महत्व नाहीये, ज्याला कोणी किंमत देत नाही, ज्याचा परिणाम चांगला नाही, अशा ऍक्टिव्हिटीज किंवा अशा गोष्टी आपण करण्यामध्ये आपलं कलागुण कौशल्य वेळ घालवू नये. ज्याच्यातून काही चांगलं निघत नाही, चांगलं निघणार नाही, याच्या मागे लागू नका. जगण्यासाठी नोकरी धंदा करणं हे महत्वाचं आहे, ठीक आहे, आपण समजू शकतो. पण निर्गम काय म्हणतं? निर्गमाचा 20वा अध्याय 9व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? तू 6 दिवस कष्ट कर, श्रम कर, ते तुझ्या उपजीविकेचे साधन आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये एखादा दिवस जर तुम्ही चांगलं काम करून दाखवलात ना, तर ते वाखाणण्यासारखं असतं.
पण एखाद्याच्या जीवनामध्ये त्याचा दिवस जर तुम्ही खराब केला ना, त्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो, परंतु देव असंतुष्ट होतो. कारण जसे आम्ही स्वतः देवाची हस्तकृती प्रतिकृती आहे, तशीच पुढची व्यक्ती पण आहे ना, हे आम्ही विसरता कामा नये. म्हणून पहिला मुद्दा होता की इतरांचा मान केला पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे, कारण ती देवाची हस्तकृती आहे. चांगला दिवस अनुभवण्यासाठी स्वतःच काम जे आहे ना, ते आम्ही आनंदाने केलं पाहिजे. उत्तमातलं उत्तम जे आहे त्या दिवशी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्या दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी प्रभूने जे आम्हाला काम दिलेलं ना, ते आनंदाने करा. करावे लागते म्हणून करू नका. मग संडे स्कूल असो, युथ ग्रुप असो, महिला मंडळ असो, कमिटी असो, चर्च सभासद असो, जे कोणी आपण आहोत, आनंदाने काम करा. कारण ही संधी दुसऱ्यांना मिळालेली नाही, तुम्हाला मिळालेली आहे. सो एन्जॉय युअर जॉब, एन्जॉय युअर ऑफिस वर्क, एन्जॉय द टॅलेंट दॅट गॉड हॅज गिव्हन यू टू यूज इट फॉर हिज ग्लोरी. आणि म्हणून निर्गम 20 आणि 10 मध्ये असं म्हटलेलं आहे, पण 7वा दिवस प्रभूसाठी पवित्र केले. शाब्बात आहे, शाब्बात आहे. जेव्हा आम्ही एक दिवस देवाला देतो ना, लक्षात घ्या, जेव्हा एक दिवस आम्ही देवाला देतो तेव्हा आमचे उर्वरित 6 दिवस आनंदात आणि आशीर्वादात जातात. आणि म्हणून प्रियानो, जेव्हा आम्ही एक दिवस देवाला देतो ना, रविवार, आमचे बाकीचे 6 दिवस आशीर्वादित जातात. प्रभू आपल्या संगती राहतो. अर्थपूर्ण दिवस हा महत्वाच्या कृत्यांनी भरलेला असतो. प्रत्येक दिवस हा परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक असतो. आणि म्हणून देवाच्या नावाने सुरुवात केलेला दिवस हा चांगल्या कृत्यांनी भरलेला असतो. आम्ही वाईट करणार नाही. स्वतःच्या कामाला महत्व देत असताना हे आम्ही विसरता कामा नये की इतरांना देखील आम्ही मदत पुरवायला पाहिजे. इतरांची पण आम्ही सेवा केली पाहिजे. इतरांना पण आमच्या आशीर्वादाचा, आनंदाचा लाभ मिळायला पाहिजे. या ठिकाणी आम्ही इतरांची सेवा करणं हे तितकंच महत्वाचं आहे. मग आपला दिवस डबल आनंदामध्ये जातो, आमचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस चांगला घालवण्यासाठी देवापासून सुरुवात करायला हवी. आणि तुम्हाला, मला खात्री आहे की हे 24वं वर्ष जे 2024 वर्ष जे आहे ते खरोखर समृद्धीचे जाणार आहे, खरोखर आनंदाचे जाणार आहे. उत्तम दिवस तो आहे जेव्हा तुम्ही आणि मी येशूला आपल्या हृदयामध्ये घेतो, हृदयामध्ये घेतो. त्याला भिंतीवर टांगत नाही, त्याला कॅलेंडरमध्ये ठेवत नाही, त्याला शोकेशमध्ये बंदिस्त करून ठेवत नाही, पण त्या येशूला आम्ही जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये घेतो, तेव्हा तो दिवस आमच्यासाठी आशीर्वादित असतो, कारण तो आम्हाला चालवतो. म्हणून आपण गाणं गातो ना, तो चालवी, तो चालवी, मला सहसे चालवी. हो प्रियानो, तो आम्हाला चालवणारा परमेश्वर आहे. त्याला आपल्या हृदयामध्ये घेऊया. प्रत्येक दिवस या नवीन वर्षाचा आम्ही देवा संगती घालूया, आपल्या हृदयामध्ये त्याला साठवून घेऊया. मग बघा, एक दिवस जर तुम्ही प्रभू बरोबर सुरू केली ना, तुमचे बाकीचे 364 दिवस हे आनंदाचे आणि आशीर्वादाचे. हो, म्हणून प्रत्येक दिवस प्रभूपासून सुरुवात करा, देवापासून सुरुवात करा. पहिली गोष्ट आपण पाहिली. दुसरी आम्ही पाहिलेली आहे, जर समृद्ध आमचं जीवन, आमचं हे वर्ष जायला हवं, तर दुसरी गोष्ट आम्ही एकमेकाशी आमचा जो नातेसंबंध आहे, जे रिलेशनशिप्स आहे, ते आम्ही घट्ट करून ठेवूया. तिसरी गोष्ट आहे, आमच्या बोलण्यावर, आमच्या संभाषणावर आम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. चौथी गोष्ट आहे, चांगल्या विचाराने आम्ही जगलं पाहिजे. आणि 5वी गोष्ट आम्ही पाहिली, अर्थपूर्ण गोष्टी आपण या वर्षात करूया, म्हणजे खरोखर हे वर्ष आमच्यासाठी समृद्धीचंच जाईल. आणि तसं होऊ नये याकरता प्रत्येक दिवस हा आपला प्रभूसाठी आनंदाचा घालवूया. प्रभूमध्ये आपण आनंदी राहूया, म्हणजे हा येणारं वर्ष आमच्यासाठी सखोल समृद्धीचा असेल. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. तू आम्हाला प्रभू आज तुझ्या उपासना मंदिरामध्ये आणलंस.
तुझ्या वचनातून प्रभू देव बाप्पा तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस. खरोखर प्रभू तू किती महान आहेस. आणि म्हणून स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो, आम्हास आपले दिवस असे गणना शिकेव की आम्हा सुबद्ध हृदय प्राप्त होईल. प्रत्येक दिवस हा तुझ्यापासून असतो. प्रत्येक दिवस आमच्यासाठी तू उत्सुक आहेस, तो आशीर्वादित करण्यासाठी, सुख समृद्धीने घेऊन येण्यासाठी. आणि म्हणून प्रत्येक दिवस आम्ही तुझ्यापासून सुरुवात करावी, म्हणून तू आम्हाला कृपा करव. तारणारा आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन.